ओके मित्रांनो, मागच्या जो एक्सेलचा व्हिडिओ होता आपला की कोणताही एक्सेल सीट आपण कोणत्याही लँग्वेजमध्ये कन्वर्ट करू शकत होतो, त्यात काही कॉमेंट आले होते. त्या कॉमेंट अनुसार PDF कशा पद्धतीने एडिट करायची याविषयी माहिती सांगायला भरपूर कॉमेंट केले होते. PDF कशा पद्धतीने तो डाटा जे टेक्स्ट आहे ते डिलीट करायचं, नवीन डाटा कशा पद्धतीने ॲड करायचा, त्यातले इमेजेस कशा पद्धतीने डिलीट करायची, स्वतःची इमेजेस कशा पद्धतीने ॲड करायची, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे PDF लिंक कशा पद्धतीने ॲड करायची. आपण PDF भरपूर लिंक पाहतो, त्याला टच केलं की आपण एखादा पोर्टलवर किंवा एखाद्या वेबसाईटवर जातो. ते कशा पद्धतीने करायचं या अकॉर्डिंग आजचा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. ओके, त्यासाठी सर्वात अगोदर गुगलवर आपण जाऊन PDF एडिटर हे नाव टाईप करून सर्च केलं तर सर्वात अगोदर जी वेबसाईट येते Sesda.com 1 नंबरला किंवा 2 नंबरला येईल. आपण नाव वाचून त्या वेबसाईटवर क्लिक करा, कारण की PDF एडिट करण्यासाठी सर्वात सोपी वेबसाईट आहे. त्यानंतर सदन PDF अपलोड हे आपल्याला टॅब दिसणार आहे. जे PDF आपल्याला काम करायचे, एडिट करायचे, ती PDF आपण अपलोड करूया. या ठिकाणी आपण PDF एडिट करण्यासाठी जी पेज आहे तिथं आलेलो आहोत. इथं वरच्या बाजूला काही टॅब दिसत आहेत. या टॅब अंतर्गत आपल्याला PDFवर जो काही बदल करायचा आहे, जे काही एडिट करायचे ते सर्व या अंतर्गत होणार आहे. ओके, आता सर्वात अगोदर आपण आता ही PDFची जी दिनांक आहे ती आपल्याला मला डिलीट करायची आणि त्याऐवजी आजची दिनांक टाकायची. यासाठी काय करायचं, इथं व्हाईट आऊट हे जे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जो भाग आपल्याला डिलीट करायचा आहे तेवढा भाग सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा तो भाग आपल्याला तिथून निघालेला आहे आणि इथं टेक्स्ट हे ऑप्शन आहे यावर क्लिक करा. टेक्स्ट ज्या ठिकाणी आपल्याला लिहायचे असेल तिथं कर्सर न्या आणि क्लिक करा. त्यानंतर इथं आपल्याला टेक्स्ट टाईप करण्यासाठी सूचना आलेली आहे. इथं आता मी तारीख टाकतो. आता मग इथं मी तारीख टाकलेली आहे, किंवा आपल्याला जी माहिती हवी असेल ती आपण लिहू शकता, टाईप करू शकतात. ओके, ही सदन माहिती आपण बोल्ड करू शकतो. ओके, इटॅलिक करू शकतो. सध्या जे टेक्स्ट आहे या टेक्स्टचा आपण साईजसुद्धा चेंज करू शकतो. त्याचा फॉन्ट चेंज करायचा असेल तर ते सुद्धा इथून आपण चेंज करू शकतो. ओके, त्यानंतर त्याचा कलर चेंज करायचा असेल तर इथून आपण कलर सिलेक्ट करू शकतात आणि तो चेंज करू शकतो. या पद्धतीने आपण इथं PDF कोणताही टेक्स्ट किंवा डाटा डिलीट करू शकतो. त्याऐवजी आपलं टेक्स्ट किंवा आपलं काही लिहायचं असेल तर ते आपण एड करू शकतो. ओके, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक इमेज एड करायची. आता इथून निपुण भारतचा लोगो आपल्याला काढून टाकायचा आहे. आमच्या यूट्यूब चॅनलचा जो लोगो आहे तो मला इथं पेस्ट करायचा आहे. तर त्यासाठी आपण व्हाईट आऊट हे जे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं. जेवढा भाग आपल्याला काढायचा आहे तिथं आपण तो सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं इमेज हे ऑप्शन दिसते. या इमेजला क्लिक करू. इथं ऑलरेडी इमेज आले असतील, इथून आपण घेऊ शकतात, किंवा नवीन इमेज पाहिजे असेल तर न्यू इमेज या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो. ओके, आता माझी इथं इमेज सिलेक्ट झालेली आहे ती घेतो. आणि बघा इथं जिथं आपल्याला इमेज ठेवायची तिथं आपण जाऊन क्लिक करायचं. या ठिकाणी बघा आपला आता या ठिकाणी माझा यूट्यूब चॅनलचा लोगो इथं आपण समजा आपल्याला सदर काही भाग असेल तो हायलाईट, काही भाग असेल तो हायलाईट करायचा असेल, काही आकाराने रेक्टँगल, लाईन, सर्कल किंवा एरो दाखवायचे असेल तर इथं शेप हे टॅब आहे. या ठिकाणी आपण क्लिक करून हवा तो भाग हायलाईट करू शकतो. आता हे जे आपण रेक्टँगल इथं ड्रॉ केलेले आहे याची साईज, याचा साईज, याचा कलर हे सर्व आपण या ऑप्शनद्वारे बदलू शकतो. आपण प्रत्येक ऑप्शन यूज करून घ्या जेव्हा करणार तेव्हा. ओके, आता इथं आपण एक एरो आपण ड्रॉ केला. इथं एरोसुद्धा आपण दाखवू शकतो. ओके, त्यानंतर एखादा वाक्य आपल्याला हायलाईट करायचे असेल बॅकग्राऊंड कलरने तर ते सुद्धा आपण करू शकतो. बघा या ठिकाणी आपण क्लिक करावं. क्लिक केल्यानंतर इथं हायलाईट ऑप्शन दिसते. हे सर्व ऑप्शन आपण चेक करा. अंडरलाईन ऑप्शन आहे, हायलाईट ऑप्शन आहे, मार्कर पेन आहे, आपण ते यूज करू शकतात. विनाकारण प्रत्येक ऑप्शन घेऊन मी व्हिडिओ वाढवत नाही. ओके, असं या पद्धतीने आपण टेक्स्टचं बॅकग्राऊंड हायलाईट करू शकतो. ओके, आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही PDF आपली स्वतःची लिंक कशा पद्धतीने एड करता येईल. त्यासाठी बघा आता मी इथं एक टेक्स्ट लिहितो आपल्याला एक उदाहरण म्हणून. आता बघा हे जे टेक्स्ट आहे या टेक्स्टला आपण आता सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा लिंक ऑप्शन दिसते, क्रिएट लिंक. या ठिकाणी आपण क्लिक करूया आणि क्लिक केल्यानंतर इथं भरपूर ऑप्शन दिसतील. आपल्याला आता
लिंक टू एक्सटर्नल URL या ठिकाणी आपल्याला URL पेस्ट करायची. ओके, आता मी माझ्या यूट्यूब चॅनल जे त्याची लिंक ॲड केलेली आहे. ही PDF जो कोणी पाहिल आणि या शब्दावर क्लिक केलं की डायरेक्ट आमच्या यूट्यूब चॅनलवर तो जाईल. ती सेटिंग कशा पद्धतीने करायची तेच आपण आता इथं पाहत आहोत. ही लिंक आपण पेस्ट केली. आता पेस्ट केल्यानंतर बाहेर क्लिक करूया. आता या पद्धतीने आपण लिंक कशा पद्धतीने द्यायचे ते सुद्धा पाहिलं. आता सर्व PDFचे काम आपले संपलेले आहेत. तर इथं अप्लाय सर्वात खाली बघा बॉटमला अप्लाय चेंजेस असतील या ठिकाणी क्लिक करू. त्यानंतर मग सदर जी PDF या डाउनलोड होण्यासाठी आपल्याला उपलब्ध होईल आणि इथून खाली काय ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला तिथूनही आपण भरपूर शेअर करू शकतो. प्रिंटसाठी ऑप्शनसुद्धा दिलेले आहे. ओके, आता आपण डाउनलोड करूया आणि पाहूया की आपण जे चेंजेस केले होते एडिट केलं होतं ते सक्सेसफुली अप्लाय झालं आहे किंवा नाही. आता इथं PDF डाउनलोड झालेली आहे. PDF आपण ओपन करूया. आपण आपल्या कोणत्याही PDFमध्ये किंवा इतर कोणत्याही PDFमध्ये स्वतःची लिंकसुद्धा पेस्ट करू शकतात या सेटिंगनुसार. ओके, तर बघा मित्रांनो, आपला या PDFमध्ये स्वतःचा लोगो आलेला आहे. तारीख चेंज झालेली आहे. सर्कल रेक्टँगल आलं, सर्कल आलं, हायलाईट झालेलं आहे. सर्व पद्धतीने ओके झालेले आहेत. आता बघा इथं टेक्स्ट, हा बघा हा टेक्स्ट होता. या ठिकाणी मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा आता या ठिकाणी बघा आपलं यूट्यूब चॅनल ओपन झालेलं आहे. म्हणजे आपण कोणतेही लिंक असेल आपण या पद्धतीने आपल्या PDFवर देऊ शकतात. ओके, या पद्धतीने स्मार्ट वर्क करण्यासाठी जे काही व्हिडिओ असतील, जे काही टिप्स असतील ते सर्व आपल्याला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.